सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. हरिओम. मी डॉक्टर भक्ती महाजन आज आपल्या या लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वात आधी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या माध्यमातून आपण हे आजचं सेशन कंडक्ट करत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे मी सुरुवातीला आधी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि या महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर मनोज निलपवार सर, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि सुरुवातीला त्यांचं स्वागत करते. तुम्हा सर्वांचंही मनापासून स्वागत. आवाज येतोय का माझा? येतोय मॅडम, येतोय. ओके. ज्यांच्याकडे आवाज येत नसेल कृपया तुमच्याकडचं इंटरनेट एकदा चेक करून घ्या. डॉक्टर मनोज निलपवार सरांचं आपण थोडक्यात इंट्रोडक्शन पाहूया. आज आता खरं तर आपण योग शिक्षणातल्या संधी आणि करिअरच्या वाटा याच्यावर डॉक्टर निलेश महाजन सरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी इथे जमा झालेलो आहोत. मात्र व्याख्यान किंवा लेक्चर सुरू करण्याच्या पूर्वी हे जे दोन महान व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर निलपवार सर आणि डॉक्टर महाजन सर, त्यांचा आधी थोडक्यात आपण परिचय करून घेऊ. योगामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रात आता आपण सर्वजण योगाच्या माध्यमातून जोडले गेलेलो आहोत. तर आपल्या समोर एक आयडियल व्यक्तिमत्व जर असेल तर त्या अनुषंगाने किंवा त्यांचं जसं काम चालू आहे तसं आपली प्रवृत्ती होण्याची शक्यता जास्त असते. व्यत्यय जे सांगितलेले आहेत योगाभ्यासामध्ये ते दूर होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे अशा व्यक्तींचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे. आता हा आदर्श समोर ठेवताना त्यांनी केलेल्या कार्याची थोडक्यात तरी आपल्याला माहिती असली पाहिजे, ओळख असली पाहिजे. नावं आपल्याला माहीत असतात, मात्र आजपर्यंत त्यांनी केलेले जे कार्य आहे त्याचा संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत आलेला नसतो. तो आपण थोडक्यात बघू आणि मग लेक्चरला सुरुवात करू. डॉक्टर मनोज निलपवार सरांचं पूर्ण नाव डॉक्टर मनोज रंगनाथ निलपवार सर. योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी निश्चितच सरांनी त्यांचं जीवन समर्पित केलेलं आहे. सरांनी महागाव येथे 1997 ते 2008 पर्यंत त्यांचा निवास होता आणि नंतर मात्र त्यांनी पुसद येथे त्यांचं स्थानांतर झालं. 2006 मध्ये महागाव येथे इंटरनॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनची शाखा त्यांनी स्थापन केली. त्याचे ते संस्थापक सचिव होण्याचा मान त्यांना मिळाला. आज रोजी राज्य कार्यकारिणी ते सदस्य त्या शाखेचे आहेत. 2009 मध्ये सरांनी पतंजली योग परिवार पुसद मध्ये योग साधक म्हणून योग वर्गात प्रवेश केला. 2012 मध्ये महागाव येथे उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली आणि तेथेही त्यांना त्या संस्थेचा देखील संस्थापक आणि अध्यक्ष होण्याचा मान मिळालेला आहे. 2014 मध्ये पतंजलीच्या युवा भारत तालुका प्रमुख या पदावर निवड त्यांची झाली आणि या माध्यमातून अनेक युवकांना योग प्रशिक्षण देण्याचं काम सरांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढे 2015 मध्ये पुसद येथे पतंजली योग संस्थेची स्थापना करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. तिथे त्यांना उपाध्यक्ष या पदावर त्यांची निवड झाली. 2016 मध्ये पतंजली चिकित्सक संघटनेचे यवतमाळ जिल्हा प्रभारी या पदावर त्यांची निवड करण्यात आली. आपण सरांचा कामाचा आढावा बघत आहोत. पदावर कोणत्याही निवड होणं म्हणजे केवळ ते नावापुरतं नसतं, हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्या पदाच्या जबाबदाऱ्या देखील तेवढ्याच मोठ्या असतात आणि जे काही आतापर्यंतचं सरांचं आपण ओळख बघितली तर त्या माध्यमातून आपल्याला सरांच्या कामाची त्यांचा जो आपल्याला काय म्हणता येईल आढावा आहे किंवा व्यापकता आहे ती आपल्याला लक्षात येतच असेल. पुढे 2016 मध्ये सरांनी पतंजली चिकित्सक संघटनेचे यवतमाळ जिल्हा प्रभारी या पदावर सरांची निवड करण्यात आली. गुढीपाडव्याच्या दिवशी 2016 मध्ये पुसद जिल्हा यवतमाळ येथे सर्वेश्वर योग केंद्र सरांनी स्थापन केले, ज्याचं कार्य आजही अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे. योगसेवा आणि समाजसेवा यांची आवड सरांना आहे आणि स्वतः निरोगी राहावे आणि समाजही निरोगी राहावा म्हणून आजतागायत सरांनी अनेक योग वर्ग, अनेक शिबिरं घेतली आणि ती देखील सर्व निशुल्क. योग या विषयावर सतत त्यांची व्याख्याने सुरू असतात. 21 जून 2020 मध्ये विदर्भ प्रांत प्रभारी म्हणून सरांची निवड झाली. मुद्रा योग सर्टिफिकेशन नागपूर यांच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भामध्ये ऑनलाईन योगा डे साजरा सरांच्या मार्फत करण्यात आला आणि सरांनी याचं नियोजन स्वतः
वैयक्तिकपणे 11 जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे केलेलं होतं. त्याच्या पुढे 15 ऑगस्ट 2020 मध्ये कोरोना संक्रमण काळामध्ये अखिल भारतीय योग शिक्षक महासंघामध्ये महाराष्ट्र राज्य सहप्रभारी म्हणून निवड सरांची झाली. याचं कार्य आणि केवळ निवड नाही तर सरांचं कार्य बघून केवळ 2 महिन्यांमध्ये सरांची निवड महाराष्ट्र राज्य प्रभारी पदावर करण्यात आली. दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारी समितीमध्ये महाराष्ट्रामधून एकमेव योग शिक्षक म्हणून सरांची निवड झालेली होती. भविष्यात योग शिक्षकाला रोजगार मिळावा, योगाला स्वतंत्र विषय म्हणून मान्यता मिळावी, योग शिक्षकाला संपूर्ण आर्थिक पॅकेज केंद्र सरकारकडून मिळावे म्हणून सर हे नेहमी प्रयत्नशील असतात. आपण आजतागायत योगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण घेत आलेलो आहोत. मात्र एक आर्थिक त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना कसा होईल या अनुषंगाने सरांचा प्रयत्न हा सुरू असतो. सरांनी 2022 गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र योग शिक्षक संघाची स्थापना केली आणि त्याचा संस्थापक आणि अध्यक्ष होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. एका महिन्यात महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यातील कार्य समितीची स्थापना सरांनी केली. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. मी सुरुवातीला सरांना विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शनपर आम्हाला 2 शब्द सांगावे. हरिओम, सगळ्यांना प्रणाम. ताई, माझा ऑन केलाय मी व्हिडिओ पण दिसत नाही आहे स्क्रीनवर. एकच मिनिट. येस, आता सर तुम्ही सर्वांना दिसत असाल. हा, ठीक आहे, आता दिसतंय. सगळ्यांना हरिओम, प्रणाम आणि सगळ्यांचे खूप खूप स्वागत या सभेमध्ये. आजचा विषय खूप छान आहे की योग शिक्षणामध्ये करिअरच्या संधी, आणि या विषयाचं व्याख्यान आजपर्यंत आपल्या संघामार्फत झालं नव्हतं. तर डॉक्टर निलेश महाजन सर यांचे खूप खूप आभार की त्यांनी हा विषय समोर आणला आणि सगळ्यांपर्यंत त्या विषयाची ती माहिती पोहोचवत आहेत. योग विद्यालय बारामती आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा प्रोग्राम आहे. डॉक्टर निलेश महाजन सर हे आपल्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या योग शिक्षण समिती जी आहे त्याचे राज्याध्यक्ष आहेत. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन सर्वप्रथम की त्यांनी या पदावर काम करतायत. आतापर्यंत कुणालजी महाजन सर या पदावर काम करत होते, पण कुणालजी महाजन सरांनीच यांचं नाव सुचवलं की हे सुद्धा खूप चांगलं काम करतात आणि त्यांना पण या गोष्टीची संधी द्यावी म्हणून. आणि त्यांचा हा पहिला प्रयत्न आहे की आपल्या महाराष्ट्रातील सर्व योग शिक्षकांना त्यांच्याकडे जे योगाचं नॉलेज आहे त्यापासून त्यांना त्यामध्ये करिअर कसं डेव्हलप करता येईल. आजकाल योगा कसं झालंय, योग आता आपल्या देशापुरतं किंवा गावापुरता असं मर्यादित नाही राहिला. योगा ग्लोबल झालेला आहे. मोदीजींनी 2015 पासून योगाला लोकल टू म्हणजे ग्लोबल करून टाकलेला आहे. आणि देशामध्ये ज्या काही संधी असतील आपल्याला, त्यामुळे योग शिक्षकांनी काय काय त्याच्यापासून हे करायला पाहिजे याचं नॉलेज आपल्याला डॉक्टर निलेश महाजन सर देत असतील. तर त्यांचे खूप खूप मी आपल्या संघटनेतर्फे आभार मानतो आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. हरिओम. खूप खूप आभार सर आपले. आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि मार्गदर्शनपर आपण 2 शब्द बोललात त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. पुढे आता आजचे जे व्याख्याते आहेत डॉक्टर निलेश महाजन सर, परिचय त्यांचा बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे. काही विद्यार्थी किंवा काही साधक नवीन आहेत, त्यांच्यासाठी म्हणून थोडासा त्यांचा परिचय करून देते आणि मग आपण ऍक्च्युली व्याख्यानाला सुरुवात करू. डॉक्टर निलेश महाजन हे बारामतीमध्ये आयुर्वेद आणि योगोपचार तज्ज्ञ म्हणून गेल्या 15 ते 18 वर्षांपासून कार्यरत आहेत. यासोबतच त्यांना योगशास्त्राचा सखोल अभ्यास असून या विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण देखील घेतले आहे. UGC नेट परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत. बारामती सारख्या ग्रामीण भागामध्ये योग विषयाचं शास्त्रोक्त ज्ञान देण्यासाठी आणि योग आयुर्वेद शास्त्रामध्ये संशोधनासाठी त्यांनी बारामतीत पहिल्या योग महाविद्यालयाची स्थापना केली. योग शिक्षण प्रशिक्षण, योग विषयात MA आणि तसंच आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या योग परीक्षांचे प्रशिक्षण ते याद्वारे राबवतात. आतापर्यंत त्यांनी 300हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलं आहे. त्यांचे बरेच विद्यार्थी आता योगाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे सर स्वतः योगासन आणि प्राणायाम अतिशय उत्तम करतातच, शिकवतात देखील, पण त्यासोबतच योगशास्त्रातील दुर्मिळ पण महत्वाच्या अशा मानल्या जाणाऱ्या शुद्धिक्रिया देखील सर स्वतः करतात. त्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे आणि यावर आधारित त्यांनी त्यांचं समग्र षटकर्म दर्शन हे पुस्तक देखील मॉरिशस येथे प्रकाशित केलेलं आहे. प्राणयोगा या उपचारात्मक योग साधनेचे प्रणेते ते असून त्याबद्दलच्या 3 DVDs
त्यांचं प्रकाशन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं आहे. भारत सरकारतर्फे 2016 साली त्यांची केनिया या देशामध्ये योग प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. आयुष मंत्रालयाच्या योग प्रमाणीकरण मंडळाचे ते तज्ञ परीक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. बारामती आयकॉन, योगभूषण असे अनेक पुरस्कार योग क्षेत्रातले त्यांना मिळाले आहेत. अनेक योग शिबिरांचं आयोजन करून हजारो नागरिकांना त्यांनी योग शिकवला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सहभाग असतो. सरांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने लवकरच सर्व सोयीने युक्त असं आयुर्वेद आणि योग हॉस्पिटल बारामती सारख्या ग्रामीण ठिकाणी सुरू होत आहे, ज्याचा फायदा अनेक रुग्णांना आणि योगामध्ये कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे. असे हे योगशास्त्राचे तत्वज्ञ आणि प्रत्यक्ष सखोल तत्वज्ञान जाणणारे व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलं आहे. सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी तुम्हाला विनंती करते की आपण व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वजण ज्याच्यासाठी जमलेले आहेत आतुरतेने तुमचं लेक्चर ऐकण्याची वाट बघत आहेत. मी आता रजा घेते आणि तुमच्यापर्यंत हे सुपूर्द करतो. हॅलो, माझा आवाज येतोय का? हो सर. येतोय सर, येतोय. सुरू करूयात. आजचा विषय आपला योग शिक्षणाच्या आणि करिअरच्या संधी. बेसिकली हा विषय निवडायचा कारण असं आहे की अनेक विद्यार्थी फोन करतात की सर मला योगाचा कोर्स करायचा आहे, तर मी कुठला करू, कशा प्रकारे करू. तर त्यांना मार्गदर्शन करताना माझ्या असं लक्षात आलं की मुलांना योग शिक्षणामध्ये पुढे जाऊन काय करायचं आहे त्याच्या अनुषंगाने शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे आणि मग पुढे त्यांना त्यातून पण करिअरच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकतील अशा प्रकारचं पण आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे. तर मग हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून आजचा विषय आहे की योग शिक्षणातील आणि करिअरच्या विविध संधी याच्यावरती. मी स्क्रीन माझी शेअर करतो. काय झालं? स्क्रीन दिसते माझी? हॅलो सर. हो सर. हो. नाही सर. नाही सर. नाही सर. नाही सर. नाही दिसत. नाही दिसत. होईल 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 होईल. तर योग शिक्षणाच्या संधी. योग शिक्षणाच्या आणि करिअरच्या संधी. मग त्याच्यामध्ये योग शिक्षण घेण्यासाठी आपण कोणता कोर्स केला पाहिजे, त्याच्यानंतर करिअर कुठलं त्याच्यामध्ये आपण निवडलं पाहिजे किंवा नोकरीच्या कुठल्या त्याच्यामध्ये संधी असतील. शिवाय या योग शिक्षणाच्या करिअरसाठी आपण स्वतःला कसं तयार करायचं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. नंतर आदर्श योग शिक्षक होण्यासाठी आपल्यामध्ये आपण कोणते गुण अंगीकारले पाहिजेत. त्याच्यानंतर काही लोकांना योग चिकित्सा क्षेत्रामध्ये कार्य करायचं असतं, तर त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक ज्ञान कुठलं अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा बघूयात की योग म्हणजे काय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की योगाच्या काही व्याख्या, बरेच जण काही योगामध्ये शिक्षण घेतलेले असतील, पण त्याच्या अनुषंगाने मी म्हणजे आजच्या विषयाच्या अनुषंगाने हे व्याख्या तुम्हाला सांगणार आहे योगाच्या. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा हे आपल्याला माहिती आहे, पण चित्तांच्या वृत्तीचा निरोध करणं हे एवढं म्हणावं तेवढं सोपं नाहीये. तर या व्याख्येतून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे की मनाच्या विविध अवस्थांची जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग नंतर पुढे त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. ही या व्याख्येतला एक सार भाग आहे की मनाच्या विविध अवस्थांची जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे. जर का आपल्याला योग क्षेत्रामध्ये कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःला आपण
नियंत्रित केलं पाहिजे, स्वतःच्या मनाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि त्या पुढे जाऊन मग त्याच्यावरती नियंत्रण मिळवता आपल्याला आलं पाहिजे. पुढचं आहे समत्वम योग उच्चते. ही व्याख्या पण सगळ्यांना माहिती आहे, श्रीमद भगवद्गीतेमधली व्याख्या आहे. समत्वम योग उच्चते, याचा आपल्या भावनिक आपल्या जीवनामधला काय उपयोग आहे की भावनिक संतुलन आपल्याला अपेक्षित आहे. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय, मान अपमान याच्यामध्ये आपण स्वतः स्थिर राहतो आहे का आपल्यामध्ये सुद्धा त्याचा परिणाम होतोय भावनिक असंतुलनाचा, याचं निरीक्षण आपल्याला स्वतःला करायचं आहे एक योग शिक्षक म्हणून. आणि जेव्हा आपण हे अशा प्रकारचं निरीक्षण करू शकतो किंवा करू शकायला लागलो, त्याच्यानंतर पुढे आपण चांगलं योग क्षेत्रामध्ये काम करू शकतो. त्यामुळे या 3 व्याख्या या फार महत्वाच्या आहेत आपल्या योग जीवनामध्ये, योग शिक्षणासाठी आणि योगामधल्या करिअरसाठी. पुढचा योगा कर्मसु कौशल्य, म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये केले जाणारे जे काही कार्य. शेअर नाही झाली आपली. शेअर नाही झाली का? आता झाली का? कोणालाच नाही झाली का? नाही सर, नाही झाले. नाही सर, नाही होत. ओके ओके फाईन. आपण पाहत होतो की योग म्हणजे काय, तर योगाच्या मी 3 व्याख्या तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. फक्त त्याचे अर्थ मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे की योग शिक्षणामध्ये आणि आपल्याला योगामध्ये जर करिअर करायचं असेल तर या 3ही व्याख्या आपल्याला स्वतःमध्ये काही प्रमाणात तरी उतरवता यायला पाहिजेत. पहिली योगस्तु चित्तवृत्ती निरोध, म्हणजे काय, तर चित्तांच्या वृत्तीचा निरोध करणे, ही जरी त्याची व्याख्या असली बरोबर आहे, पण आपल्याला काय करायचं आहे की एक योग शिक्षक म्हणून मनाच्या विविध अवस्थांची जाणीव आपल्याला स्वतःला करून घ्यायची आहे आणि नंतर पुढे त्यावरील आपल्याला नियंत्रण करायचं आहे. पुढचा समत्वम योग उच्चते, म्हणजे आपल्या मध्ये भावनिक संतुलन आपल्याला निर्माण करायचं आहे. लाभ हानी, जय पराजय, मान अपमान याच्यामध्ये दुःख सुख दुःख याच्यामध्ये आपल्याला भावनिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी जे सांगतोय ती गोष्ट करायला फार अवघड आहे, हे मला सर्व माहिती आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला तुमच्या पुढे सांगतोय की जरी अवघड असलं तरी सुद्धा योगशास्त्रावरती आपल्याला विश्वास ठेवून त्याच्यामध्ये सांगितलेल्या तत्वज्ञानाचं पालन जर का आपण तंतोतंत किंवा जेवढं जमेल तेवढं करायचा प्रयत्न केला तर योगशास्त्र आपल्याला भरभरून देतं. याच्यासाठी मी तुम्हाला हे सर्व सांगतो आहे. नंतर योगा कर्मसु कौशल्यम, म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जे काही कार्य करतो त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची कुशलता, संतुलन असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सजगता असणं आवश्यक आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला देतो फक्त, की समजा एखादी वस्तू, म्हणजे वैयक्तिक नाही पण साधारणतः एखाद्या व्यक्तीला आपण दिलं की बाबा ही वस्तू तू काय कर, नीट व्यवस्थित ठेव, जेव्हा मला लागेल तेव्हा मी मला ते सांग. मग तो काय करतो, नुसतं घेतो आणि ठेवतो, बरोबर. मग त्याच्यानंतर 10 दिवसांनी परत तो जो मालक असतो तो मागतो की बाबा हे वस्तू कुठे आहे, तो म्हणतो कुठली वस्तू, अरे मी तुला त्या दिवशी दिली होती ना ती वस्तू, मग ती मी ते महत्वाची मीटिंगचे कागदपत्र होते त्याच्यामध्ये, तो मला नाही माहिती, तुम्ही रोज मला किती काय 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 देतात, बरोबर. पण जो काम करणारा व्यक्ती आहे त्यांनी काय करणं अपेक्षित आहे की बाबा कुठली वस्तू त्यांनी आपल्याला दिली आहे, काय आहे त्याच्यामध्ये, बरोबर, ती कशासाठी त्यांना उपयोगात पडते, आणि मग नंतर जेव्हा ती लागेल तेव्हा ती मग काढून देणं, हे अशा प्रकारचं कौशल्य, सजगता आपल्यामध्ये पाहिजे. नुसतं आलं म्हणून काम करायचं असं नाही, तर ते काम आपण कशासाठी करतो आहे, का करतो आहोत,
त्याच्याने पुढे आपल्याला काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून आपल्याला सर्व कार्य करायचं आहे. म्हणजे योगसु कर्मसु कौशल्य. ठीक आहे. म्हणजे बाकीची तर व्याख्या त्याची आहेच की कर्मफलाची अपेक्षा न करता आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे जे भगवद्गीता किंवा आपण जे काही योग तत्वज्ञान शिकतो त्याच्या अनुषंगाने. पण ही गोष्ट पण आपल्याला लक्षात ठेवायची की सजगता असणं ही पण फार महत्वाची गोष्ट आहे. या तिन्ही व्याख्या आपल्याला स्वतःमध्ये काय करायच्या आहेत, बिंबवायच्या आहेत. टप्प्याटप्प्याने त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. योगस्तु चित्तवृत्ती निरोध हा त्याच्यासाठी दिलेला आहे की अभ्यास वैराग्य अभ्याम तम निरोध, म्हणजे अभ्यास पण आपल्याला नियमित करायचा आहे. त्याच्यानंतर वैराग्याचं पालन करायचा प्रयत्न करायचा आहे. निवेदन इथे शब्द वापरतो की प्रयत्न करायचा आहे. का? कारण की ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी प्रत्येक वेळेला व्यावहारिकता आपल्याला त्याला हो सांगेलच असं नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण जर का पाळण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो आणि आपण अजून एक एक स्टेप पुढे जातो. नेक्स्ट मॅडम. अजून एक व्याख्या त्याची एक माझ्या वैयक्तिक योग साधनेतून मी तयार केली आहे. ती काय? तर शरीर, श्वास आणि मन यांचा यथायोग्य समन्वय साधून निरामय शरीराद्वारे आत्मानुभूतीचा मार्ग म्हणजे योग. खर तर ही व्याख्या मी काही फार नवीन डेव्हलप केलेली आहे अशातला काही भाग नाहीये, परंतु पतंजलींनी जो काही अष्टांग योग आपल्यापर्यंत पोहोचवला आहे किंवा पतंजलींनी जो काही अष्टांग योग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये या प्रत्येक गोष्टीचा क्रमाक्रमाने उल्लेख त्यांनी केलेला आहे. मग आसनांद्वारे शरीरावरती, प्राणायामाद्वारे श्वासावरती, प्रत्याहाद्वारे आपल्या इंद्रियांवरती, धारणा ध्यानद्वारे आपल्या मनावरती नियंत्रण आणि त्यांचं योग्य कोऑर्डिनेशन साधणं, समन्वय साधून आपल्याला जो निरामय आरोग्याची प्राप्ती होते आणि त्याच्यानंतर या निरामय निरामय शरीराद्वारे आपल्याला आत्मानुभूतीचा मार्ग सापडतो किंवा आत्मानुभूती करून घेणं म्हणजेच योग. आत्म्याची अनुभूतीच्या मार्गावरती आपण अपेक्षित आहोत सर्वांना. हे लेक्चर ठेवायचं कारण म्हणजे असं आहे की प्रत्येकाला असं असतं की योगाची डिग्री मिळाली की आपण योग शिक्षक झालो असं वाटतं, बरोबर. पण तसं नाही आहे. तुम्हाला या सगळं योग तत्वज्ञान काही प्रमाणात का होईना हळूहळू स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करत नंतर हळूहळू ते वाढवायचं आहे, वाढवत न्यायचं आहे त्या तत्वज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन, तर आपल्याला याचा फायदा होणार आहे. अन्यथा नुसते आपण कागदोपत्री योग शिक्षक राहू आणि ज्याला उपयोग नाही. ठीक आहे. तर ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि एक आदर्श योग शिक्षक आणि योग शिक्षणामध्ये आपण जर का करिअर प्लस योग शिक्षणामध्ये आपण जर का पुढे जाऊन काही चांगलं काम करायचा विचार करत असू तर या सर्व गोष्टी आपल्याला स्वतःमध्ये पहिल्यांदा बिंबवाव्या लागतील. मॅडम नेक्स्ट. कारण की ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे क्रियायुक्त सिद्धी स्यात् अक्रियस्य कथम भवेत, म्हणजे क्रिया जो करतो योगाची क्रियायुक्त अपेक्षित आहे. नुसतंच अक्रिया म्हणजे काही करायचं नाहीये तर मला आणि सिद्धी पाहिजे असं होत नाही. शिवाय इतर शास्त्राप्रमाणे योग शास्त्र नाही आहे. मग पुढे पण ग्रंथकार म्हणतात न शास्त्र पाठ मात्रेनं योग सिद्धी प्रजाते, म्हणजे नुसतंच तुम्ही अभ्यास करत आहात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन स्वतःमध्ये करत नाही आहात तर तुम्हाला योग मध्ये पुढे जाऊ तुम्ही शकणार नाही किंवा योगामध्ये तुम्ही पुढच्या पायऱ्या जाऊ शकणार नाही, बरोबर. पुढे पण मी सांगेल तुम्हाला की योग शिक्षण म्हणजे काय, योग शिक्षकाने योग शिक्षण द्यायचंय म्हणजे काय करायचं आहे ते पण एक लक्षात घ्या. पुढचं न वेशधारणम सिद्धे कारणम न तत्कथा, म्हणजे नुसता वेश धारण करून आपण योगी होऊ शकत नाही. नुसतं कागद मग मी इथं थोडासा बदल करतो की न डिग्री धारणम सिद्धे कारणम च तत्कथा, नुसतं डिग्री धारण करून तुम्हाला काहीही मिळणार नाही, बरोबर. त्याच्यामुळे तुमची क्रिया एवं कारणम सिद्धे, क्रिया ही फार महत्वाची गोष्ट आहे. हे हठयोग प्रदीपिकेमधला
दुसऱ्या अध्यायातला 67 आणि 68वा श्लोक आहे, जो बऱ्याच वेळा आपल्याकडे निग्लेक्ट होतो किंवा परीक्षेपुरता पाठ करतो, पुढे काही पाठ करत नाही, पण ह्या फार महत्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट, मग योग साधनेकडे कोण येतो, तर त्याचं एक फार मार्मिक उदाहरण मी दिलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला की चतुर्विधा भजन्ते मा जना सुकृत अर्जुना आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच्या भरतवर्षभा. म्हणजे काय, तर माझ्या धावा कोण करतो, माझी भक्ती कोण करतं, तर एकतर आरती म्हणजे आजारी व्यक्ती, जिज्ञासू म्हणजे चिकित्सक व्यक्ती, खरंच काय होतंय का बघू, पाया तरी पडून बघू देवाच्या, बरोबर, जर का झालं तर झालं, चांगलंच आहे, झालं तर म्हणजे होतंय का, त्या अनुषंगाने काम करणारा. अर्थार्थी म्हणजे काहीतरी हवे असणारा, मी तुझे देवा मला चांगले पैसे दे, मला श्रीमंत कर, गाडी दे, बंगला दे, असं कर तसं कर, काय 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 काय, बरोबर. आणि चौथा आहे ज्ञानी व्यक्ती, की ज्याला ऑलरेडी माहिती आहे भगवंत हा फार दयाळू आहे, तो आपल्याला काही कमी पडून देणार नाहीये, बरोबर, आणि म्हणून तो त्याच्या भक्ती करत असतो, बरोबर. त्याला काही नको असतं, फक्त भगवंतावर निस्सीम श्रद्धा त्याची असते आणि त्याच्या अनुषंगाने तो काम करत असतो. असंच योगामध्ये येणारे जे व्यक्ती आहेत त्या सुद्धा या 4 प्रकारच्याच असतात. योगामध्ये येणाऱ्या व्यक्ती सुद्धा या 4 प्रकारच्याच असतात. आरती म्हणजे आजारी व्यक्ती असेल, तुम्ही आता बरेच जण योगाचे क्लासेस घेत असतील किंवा योगामध्ये काही काम करत असतील, कुठे जॉब करत असतील, तर त्यांना माहिती आहे की आजारी व्यक्ती योगाकडे येतो, किंवा सगळीकडे फिरून झालाय आणि त्यांनी मला योगा करायला सांगितलेला आहे, तो एक येतो. नंतर जिज्ञासू, की बाबा खरंच काय होतंय का बघू, खरंच काय ध्यानामुळे काय होतंय का बघू. अर्थार्थी म्हणजे योगा करून त्याच्यापासून पैसे मिळवणे, त्याचा थोडक्यात थोडासा व्यावसायिक स्वरूपातून त्याच्यामधून पैसे मिळवणे, त्या ज्ञानाने. आणि ज्ञानी, तर आपल्याला आता पाहायचंय की आपण कोणत्या 4 प्रकारांमध्ये आपण कोणत्या अर्थाने योगाकडे वळलेलो आहोत किंवा वळतो आहोत. काही हरकत नाही, मी सुद्धा वैयक्तिक माझी माहिती सांगताना तुम्हाला असं सांगेल की मी जेव्हा योगशास्त्राकडे म्हणजे पहिल्यापासून मला आवड होतीच योगाची, पण तरी सुद्धा जेव्हा मी मेडिकलला गेलो, BMS ला आमच्या सिलेबसमध्ये योग होता, तेव्हा माझ्या मनामध्ये पण असेच विचार होता की बाबा आपण आता आयुर्वेदिक डॉक्टर तर आहोतच, शिवाय मग लोकांना योगाची माहिती देऊ, योगाचे क्लासेस घेऊ आणि त्याच्यापासून अर्थार्जन करू, अशा अनुषंगाने मी त्याच्यामध्ये पडलो. पण जेव्हा नंतर त्याचा अभ्यास केला, त्याच्या अभ्यासामधून जेव्हा त्याच्या काही गोष्टी इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे त्याच्याही पुढे आहे. मग त्याच्यानंतर अर्थार्थी नंतर जिज्ञासू नंतर सध्या तरी जिज्ञासू ज्ञानी, अशा ज्ञानीचा काही भाग नाही, परंतु त्याचं ज्ञान घेतल्यानंतर असं लक्षात येतं की योगशास्त्र हे परिपूर्ण आहे, ते आपल्याला परिपूर्णतेकडे नेतं, स्वतःला परिपूर्णतेकडे नेतं, आणि मग स्वतःला जर का आपण परिपूर्णतेकडे घेऊन गेलो तर ऑटोमॅटिकली आपण दुसऱ्यांना सुद्धा पुढे नेऊ शकतो. त्यामुळे यास आपण स्वतःला ठरवायचं की आपण याच्यामध्ये खूप अभ्यास युक्त अभ्यास प्लस तत्वज्ञानाची जोड देऊन तुम्हाला जिज्ञासू अवस्थेकडे आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट मॅडम. मग पुढचा भाग येतो की योग शिकवणे म्हणजे नक्की काय. तुम्ही जर का योग शिक्षक असाल किंवा योगाचं तुम्ही कार्य घेतलेलं आहे, तर योग शिकवणे म्हणजे काय, तर दुसरं काही करायचं नाही आपल्याला. योग साधना शिकवणे
याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, वेगळं काय करायचं नाही की आपण स्वतः जो योगाभ्यास करतो आहोत, आपल्याला या योगाभ्यासाचं जो काही ज्ञान झालेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे योग शिक्षण. बरोबर, म्हणजे नियमित योग साधनेद्वारा स्वतःमध्ये झालेला बदल इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणे, म्हणजे आपल्यामध्ये जो बदल झालाय तो त्या व्यक्तींमध्ये, योग साधकांमध्ये सुद्धा घडवून आणणे म्हणजे योग शिक्षण देणे होय. कारण की योग केवळ शारीरिक नाही आहे. बरोबर, हे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शब्दांनी माहिती असून उपयोग नाही, तर या गोष्टी आपल्याला अनुभूतीच्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला जाणून घ्यायच्या. म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर याची जाणीव आपल्याला लोकांना किंवा योग साधकांना करून द्यायची आहे. ठीक आहे, त्यांना किती कळेल किती नाही कळेल ही गोष्ट वेगळी, पण आपल्याकडून तरी प्रयत्न अशा प्रकारे आपल्याला ठेवायचे आहेत. आणि पुढचा गोष्ट की तुम्ही कोणत्या लेवलवरती योग साधना करता आहात तेवढंच तुम्ही पुढे शिकवू शकता. जर का तुम्ही चांगले योगासन करत आहात तर तुम्ही चांगले योगासन करू शकणार, योगासन शिकवू शकणार आहात. बरोबर, किंवा याच्यामध्ये अजून थोडं सपोर्ट करू की तुम्हाला काही ठराविक योगासनच येत आहेत, काही ऍडव्हान्स योगासन स्वतःला करता येत नाहीयेत, तर तुम्ही दुसऱ्यांना ऍडव्हान्स योगासन शिकवू शकणार आहात का? याचं उत्तर जर का विचारलं तर नाही असं येणार. बरोबर, मग तुम्हाला जर का स्वतःला प्राणायामाचं अनुभूती झाली नसेल, प्राणायाम व्यवस्थित करता येत नसेल, तर तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकणार आहात का? नाही शिकू शकत. का? कारण की नुसतं प्राणायाम म्हणजे श्वास घ्या श्वास सोडा, श्वास घ्या श्वास सोडा असं नाहीये. त्याचा जर का फायदा लोकांपर्यंत गेला पाहिजे, म्हणजे प्राणायामाचे जे फायदे ग्रंथोक्त सांगितलंय की तत्क्षीयते प्रकाश अनावरणम आणि धारणासु योग्यता मनसा, म्हणजे आपल्या मनाला धारणेसाठी तयार करणे, याच्यासाठी जर का आपण प्राणायाम करणार असू किंवा शिकवणार असू तर पहिल्यांदा आपल्याला त्या प्राणायामामुळे आपल्या मनाची धारणा अवस्था प्राप्त केली पाहिजे, तरच आपण शिकू शकतो. म्हणजे जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच तुम्ही शिकवू शकाल. बाकी जर का तुम्ही शिकवत असाल किंवा शिकवायचा प्रयत्न करत असाल ते फक्त शाब्दिक होतं, शाब्दिक झालं नाही पाहिजे. नुसतं शाब्दिक शिकवायचं नाही आपल्याला. म्हणजे काय, बरेच जण मेडिटेशन शिकवतात. कसं शिकवतात मेडिटेशन, तर काही जे कोणी सूचना देतात त्या सूचना कशा आहेत ते वाचतात आणि तशा सूचना फक्त ते देत राहतात. बरोबर, तर हे मेडिटेशन होऊ शकणार आहे का? नाही. तर मेडिटेशन तुम्ही कधी चांगलं शिकवू शकणार, जेव्हा तुम्ही स्वतः चांगलं मेडिटेशन करू शकताय तेव्हा तुम्ही ते चांगलं शिकवू शकणार. बरोबर, मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेला खूप आपण छान मेडिटेशन करू शकतो किंवा आपल्याला खूप छान मेडिटेशन आलंच पाहिजे. तुम्ही करा, तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जो बदल, तुम्हाला जी अनुभूती येते ती तुम्हाला साधकांपर्यंत पोहोचवायची आहे, तरच ते योग शिक्षण शिकवणं होईल. अन्यथा ते नुसतं सांगणं होईल, आणि ते सांगणं आणि अनुभूतीतून सांगणं याच्यामध्ये फरक हा नक्कीच राहतो. नेक्स्ट, आता पुढचा अजून एक श्लोक मला चरक संहितेमध्ये सापडलाय. तर तो कसा आहे की बऱ्याच वेळा अशा चर्चेतून नाव निघतं की बाबा योग शिक्षण करत असताना काही लोक मोफत घेतात, काही लोक जास्त पैसे घेतात, काही लोक कमी पैसे घेतात. बरोबर, अशा प्रकारचे बऱ्याच उलटसुलट चर्चा होत असतात. आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. पण आपण जो काही योग साधना करू तर ते त्याच्यातून काय होतं, योग चिकित्सेच्या बाबतीत मी सांगतो फक्त, म्हणजे आयुर्वेद चिकित्सेच्या बाबतीत आहे की क्वचित धर्म क्वचित अर्थ क्वचित मैत्री क्वचित यशा कर्माभ्यास क्वचित चेती चिकित्सा नास्ती निष्फला. इथं मी फक्त चिकित्सा शब्द काढून योगो नास्ती निष्फला असा केलाय. क्वचित धर्म क्वचित अर्थ क्वचित मैत्री क्वचित यशा कर्माभ्यास क्वचित चेती योगो नास्ती निष्फला. म्हणजे काय, तर जर का तुम्ही कोणाला योग शिकवत असाल किंवा तुम्ही स्वतः योगाचं पालन करत असाल, योग साधना करत असाल, तर काय होणार आहे, काही वेळेला तुमच्याकडून धर्माचरण होईल, काही वेळेला त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी प्राप्त होईल, अर्थार्जन होईल किंवा काहीतरी प्राप्त होईल. कदाचित तुमची
मैत्री होईल. जर का तुम्ही कोणाला मोफत शिकवलं असेल तर त्याच्यातून मैत्री निर्माण होईल, बरोबर. क्वचित तुम्हाला यश मिळेल. म्हणजे काही काही पेशंट असे असतात की त्यांना खूप त्रास झाला, वैतागून आलेले असतात आणि आपल्याकडे येतात आणि आपण त्यांना काही ठराविक योगासन शिकवले की त्यांना फरक पडतो, बरोबर. मग आपल्याला पण लक्षात येतं की हो, आपण जे सांगतोय त्याच्यामध्ये फायदा पण होतोय रुग्णांना, बरोबर. मग त्याच्यामुळे आपल्याला यश मिळू शकतं. पुढच्या काही लोकांना तुम्ही तशा प्रकारे शिकून परत अर्थार्जन करू शकता, क्वचित धर्माचरण करू शकता, म्हणजे क्वचित यश आपल्याला मिळू शकतं. आणि एवढं नाही झालं, समजा धर्माचरण नाही झालं, अर्थार्जन नाही झालं, मैत्री नाही झाली, यश पण नाही मिळालं, तर तुमचा स्वतःचा तरी वैयक्तिक अभ्यास होणार आहे. आलं का लक्षात? कसं शिकवायचं, काय शिकवायचं, काय बदल करायचे, काय नाही शिकवायचं. एखाद्याला फरक नाही पडला तर आपल्या लक्षात पण येतं की ठीक आहे बाबा, याच्याने फरक नाही पडत तर दुसरं काहीतरी करू, बरोबर. आणि कर्माभ्यास क्वचित योग नास्ति निष्फला, म्हणजे तो कधीही निष्फळ जात नाही. तुम्ही योग करत राहिलात ना तर ते कधीही निष्फळ जात नाही, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट. आणि योग शास्त्राच्या अभ्यासासोबतच म्हणजे जे काही आपण प्रॅक्टिकल अष्टांग योगाचा स्पेसिफिकली पकडू आता, तर त्याचा जर का आपल्याला अभ्यास करतोय आपण तर त्याच्यासोबत दर्शनशास्त्रांचा अभ्यास करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण की हे सर्व दर्शनशास्त्र हे कसे आहेत, आपल्याला दुःख मुक्तीचा मार्ग सांगणारे आहेत, बरोबर. आपल्याला जे काही आपले त्रिविध दुःख आहेत आपल्याला या जगामध्ये आपण आल्यानंतर, ते त्रिविध दुःख नाशाचा उपाय आपल्याला सांगणारे हे शास्त्र आहेत. त्यातले सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा हे वैदिक दर्शन आहेत किंवा आस्तिक दर्शन आहेत आपण म्हणतो. आणि जे जैन, बौद्ध आणि चार्वाक दर्शन आहे, जे नास्तिक दर्शन आहेत. तर या सर्व दर्शनांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण की प्रत्येक दर्शन शास्त्र आपल्याला आपल्या मनाच्या चंचलतेवरती आपल्याला आपल्या दुःख निवारणाचे मार्ग सांगतात. प्रत्येक दर्शनशास्त्र, कुठल्याही दर्शनशास्त्राचा तुम्ही मनपूर्वक जर का अभ्यास केला तरी तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकता किंवा त्या वाटेवरती जाऊ शकता, बरोबर. त्या पाईपलाईन मध्ये तुम्ही राहू शकता, बरोबर. नुसतंच असं नाहीये की खूप चांगले ऍडव्हान्स योगासन मला येतात म्हणजे मी खूप चांगला योग शिक्षक झालो, असं नाहीये. योगासन मास्टर वेगळं आणि योग शिक्षक, योग तत्वज्ञान शिकवणारा हे गोष्ट वेगळी, बरोबर. त्यामुळे अर्थात याचा अर्थ असा नाही की योगासनाचा अभ्यास करायचा नाही. आपल्याला एक आदर्श योग शिक्षक म्हणून परिपूर्ण व्हायचं आहे. मग त्याच्यामध्ये योगासन पण आले पाहिजे, प्राणायामाची पण माहिती पाहिजे, स्वतः ते केलं पाहिजे, सगळे अष्टांग योगाचं पालन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, बरोबर. आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. हे पालन करत असताना त्याच्यासोबत त्याचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला माहित पाहिजे. आता योग आणि सांख्य याविषयी बोलायचं झालं तर पुढची स्लाइड आपण बघूयात. नेक्स्ट. तर योगशास्त्र हे प्रत्यक्ष कृती करायचं शास्त्र आहे, बरोबर. आणि सांख्य दर्शन हे त्याचा अभ्यासक्रम आहे, थेरी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही योगशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला सांख्य दर्शनामध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे तर ते लक्षात यायला सुरुवात होईल. म्हणजे काय, तर आपण म्हणतो की प्रकृती आणि पुरुष, त्याच्यानंतर बुद्धी, महत, अहंकार. अहंकार तीन प्रकारचा, सात्विक, राजसिक, तामसिक. सात्विक आणि राजसिक पासून आपले पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन तयार होतं. त्याच्यानंतर सात्विक आणि तामसिक पासून पंच महाभूत, पंच तन्मात्रा तयार होतात. तर हे जे काही थिअरी आहे किंवा अजून बरेचसे सिद्धांत आहेत त्यांचे, तर हे जे काही सिद्धांत आहेत त्याचा ती थिअरी तुमच्या लक्षात कधी येणार आहे, जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला फक्त शब्द कळतील, बरोबर. जेव्हा तुम्ही सांख्यदर्शन वाचाल तेव्हा फक्त तुम्हाला शब्द कळतील. पण त्याच्यासोबत जर का तुम्ही अष्टांग योगातील धारणा, ध्यान, समाधी यांचा जर का प्रत्यक्ष अभ्यास केला, आसनांपासून सुरुवात करूयात. आसना यम नियम आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांचा क्रमाक्रमाने अभ्यास केला तर हे सांख्य दर्शनामधील सिद्धांत आपल्याला अनुभवता येतील. आणि जर का हे अनुभवून तुम्ही जर का त्याचं जीवनामध्ये इम्प्लिमेंट केलं तर आपल्या जीवनाचा नक्की कायापालट होतो. आणि हा कायापालट झाल्यानंतर आपण तो इतरांपर्यंत पण चांगल्या प्रकारे पोहोचवू शकतो. हे फार गरजेचं आहे. त्यामुळे नुसतंच
थेरी पण महत्वाची नाहीये आणि नुसतंच प्रॅक्टिकल पण महत्वाचं नाहीये. तर दोघांचा संयोग पण आवश्यक आहे. नेक्स्ट आपण आजच्या व्याख्यानामधले हे मुद्दे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मुद्दामून मी तुम्हाला मागची सर्व माहिती दिली की ज्याच्या अनुषंगाने तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण स्वतःमध्ये काय बदल केला पाहिजे आणि आपण स्वतःमध्ये कशी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. तर योग शिक्षणातील विविध संधी याविषयी जर का बोलायचं झालं तर थोडक्यात असा आपल्याला चार्ट काढता येईल. काय तर मग तुम्हाला रेग्युलर योगाचे क्लासेस घेता येतील, पहिली गोष्ट. दुसरा, योग एज्युकेशन फील्डमध्ये, योग शिक्षणाच्या फील्डमध्ये तुम्हाला जाता येईल, जे अकॅडमिक म्हणू आपण, अकॅडमिक शिक्षणामध्ये जाता येईल. योग चिकित्सेचा पाठ तुम्हाला करता येईल आणि शैक्षणिक संशोधनामध्ये तुम्हाला जाता येईल किंवा अकॅडमिक रिसर्चर म्हणून तुम्हाला काम करता येईल. आता हे जर का करायचं असेल, आपल्याला अकॅडमिक रिसर्चर व्हायचं आहे, योग थेरपी करायची आहे, योगा क्लासेस करायचे आहेत किंवा योग शिक्षण घ्यायचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने काय करावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल. मग आपण ठरवायचं की आपल्याला काय करायचं आहे, आपण कुठपर्यंत काम करू शकतो, कुठपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला कोर्सेस काय करायचे आहेत, निवडायचे आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला पहिल्यांदा ठरवायचं आहे की तुम्हाला योग शिक्षणामध्ये जायचं आहे, योग चिकित्सेमध्ये जायचं आहे, शैक्षणिक संशोधनामध्ये जायचं आहे का योगा क्लासेसमध्ये जायचं आहे. आणि मग याच्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी उपलब्ध होऊ शकते. योगा क्लासेस जर का तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हाला आसनांचा सराव, प्राणायामाचा सराव अधिक पाहिजे, त्याचा अभ्यास तुमचा चांगला पाहिजे, बरोबर. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला योगासनं शिकवता आली पाहिजेत, प्राणायाम शिकवता आले पाहिजे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करता आलं पाहिजे रुग्णांमध्ये किंवा आपल्या जे काही साधक आहेत, योगाच्या क्लासला येणारे जे प्रिव्हेन्शन बेस येणारे जे काही पेशंट आहेत म्हणा किंवा साधक आहेत, त्यांना आपण शिकवता आलं पाहिजे. त्यासाठी तुमचा आसन सराव असणं गरजेचं आहे. योग शिक्षण याच्यामध्ये तुम्हाला ग्रंथोक्त अभ्यास प्लस आसनांचा सराव असणं गरजेचं आहे. प्रत्येकामध्ये स्वतःचा सराव असणं गरजेचं आहे. स्वतःचा सराव नसेल तर या सगळ्या पोकळ गप्पा झाल्या. पोकळ गप्पा करायच्या नसतील तर स्वतःचा सराव असणं गरजेचं आहे. योग चिकित्सेसाठी तुम्हाला स्वतःच्या सरावासोबतच ग्रंथोक्त अभ्यास आणि शरीरशास्त्र विषयक ज्ञान असणं अपेक्षित आहे. प्लस योग चिकित्सेचा कमीत कमी 1 ते 2 वर्षाचा अनुभव कोणत्या तरी तज्ञ व्यक्तीच्या अंडर तुम्ही ते अनुभव घेतला पाहिजे आणि मगच नंतर तुम्ही ते चिकित्सा करू शकता. असं होत नाही की बाबा मी आता योग थेरपिस्टची परीक्षा दिली किंवा मी काही कोर्स केलेत कुठे अमुक अमुक ठिकाणी तर लगेच तुम्हाला योग चिकित्सा करता येईल, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे. तुम्हाला अनुभव अपेक्षित आहे. 1 ते 2 वर्ष सतत रुग्ण बघणं, त्यांना योगा शिकवणं, कोणत्या तरी तज्ञ वैद्य किंवा डॉक्टर किंवा तज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली. अकॅडमिक रिसर्चर म्हणजे संशोधन पद्धती आपल्याला करायच्या आहेत. याच्यामध्ये खूप स्कोप आहे खरं तर विद्यार्थ्यांना की संशोधन आपल्याला करता आलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. पण काय होत आहे आजकालच्या लोकांची किंवा योग विद्यार्थ्यांची अवस्था म्हणण्यापेक्षा त्यांचा मूड फार त्याच्या बाबतीत कमी असतो किंवा नुसतंच एखादी डिग्री घ्यायची आहे त्याच्या अनुषंगाने ते शिक्षण घेत राहतात. खरं तर डिग्रीचा अर्थ असा असतो की तुम्हाला एखादं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये काम करणं अपेक्षित असतं, बरोबर. डिग्री हे तुम्हाला काम करण्यासाठी देण्यात येणारं काय आहे, प्रमाणपत्र असतं. पुढे तुम्ही त्याच्यात काम करावं म्हणून प्रमाणपत्र मिळालं म्हणजे तुम्हाला सगळंच कळायला लागलं असं होत नाही. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी गरजेच्या आहेत. मग संशोधन यामध्ये थोडासा मुलांचा अनुत्साह दिसतो. खरं तर प्रत्येक विद्यार्थी हा काय असतो, एक संशोधक असतो. फक्त त्या दिशेने आपण काम केलं पाहिजे. मी आत्ताच तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की तुमच्याकडे एखादा पेशंट आलाय, तुम्ही जर का त्याला पाठ दुखते म्हणून 4 योगासनं शिकवले आणि ते जर का तुम्ही नोट डाऊन करू ठेवले किंवा मी त्याला अशा पद्धतीने 4 योगासनं शिकवले आणि त्याला फायदा झाला,
पुढच्या वेळेस आलेल्या पाठदुखीच्या पेशंटला तुम्ही तशाच पद्धतीने शिकवलं आणि कदाचित त्याला नाही फायदा झाला, तर मग का नाही फायदा झाला, कशामुळे फायदा झाला, त्याला फायदा का झाला, याला का नाही झाला, दोघांच्या वयामध्ये काय फरक होता, बरोबर, दोघांच्या आजारामध्ये काय फरक होता, याचं फक्त तुम्ही जर का जस्ट नुसतं चिंतन मनन केलं तरी सुद्धा तुमच्या समोर एक चांगला संशोधन निर्माण होऊ शकतं किंवा तुम्ही तयार करू शकता, बरोबर. मग अशा प्रकारे सुद्धा आपली काय करायचं आहे, एक विचारांची दिशा आपल्याला काय करायचं आहे, स्पष्ट करायची आहे. शिवाय नुसतंच संशोधन काय प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकलीच होतं असं नाही, तर चिंतनात्मक संशोधन पण होतं. पण चिंतनात्मक संशोधन म्हणजे फक्त निबंध लिहून काढणे, 4-5 पुस्तक गोळा करून असं नाही, तर त्याच्यामध्ये तुमचं चिंतन, काही एक्सपर्ट लोकांचं चिंतन, त्याच्यानंतर काही ग्रंथोक्त त्याची विविध ग्रंथांमधील माहिती, या सगळ्यांची माहिती गोळा करून सुद्धा तुम्ही रिसर्चर म्हणून काम करू शकता. याचा फायदा असा होतो की तुम्ही जसं जसं रिसर्चर म्हणून काम करता, वेगवेगळे रिसर्च करता, संशोधन करता, तसं तसं तुमचा CV सुद्धा अपग्रेड होत जातो आणि तुम्हाला वेगवेगळ्या संधी मिळत जातात. त्यामुळे संधी कुठले आपल्याला ग्रास्प करायचे आहे तर ही आपल्याला शिकायचं आहे. आणि अजून मी सांगतो, तुमचा सराव जर का खूप चांगला असेल तर तुम्ही या 4ही गोष्टी ऍट अ टाइम करू शकता. ठीक आहे, फक्त स्वतःचा सराव, स्वतःची प्रॅक्टिस, स्वतः योगाचे क्लासेस घेणं, या गोष्टी तुम्ही नियमित करायला लागलात तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. नेक्स्ट, मग योग शिक्षणाचे विविध कोर्सेस कोणकोणते आहेत, तर विविध सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध असतात योगामध्ये. काही प्रॅक्टिकल सर्टिफिकेट कोर्सेस असेल, काही विविध संस्था आहेत त्यांचे सुद्धा बेसिक कोर्सेस. सर्टिफिकेट कोर्स म्हणजे काय लक्षात ठेवायचं की हे कसे सगळे बेसिक कोर्सेस आहेत, बरोबर, की जे आपल्याला योगामध्ये काम करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे, बरोबर. जर का तुम्हाला हे सर्टिफिकेट कोर्स करताना त्याच्यामध्ये जमायला लागले, काही ठराविक योगासन जमायला लागले, त्याच्यानंतर प्रॅक्टिस तुमची चांगली असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली, तर मग तुम्ही पुढचे कोर्सेस करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर योगा सर्टिफिकेशन बोर्ड जे मिनिस्ट्री ऑफ आयुषचं आहे त्याचे सुद्धा वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस आता आयुष मिनिस्ट्रीतर्फे घेतले जातात, त्याला प्रमाणित केलं जातं. मग त्याच्यामध्ये योगा प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर असेल, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर असेल, योगा टीचर आणि इव्हॅल्युएटर असेल, योगा मास्टर असेल, योगा थेरपिस्ट असेल, योगा थेरपेटिक कन्सल्टंट असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे कोर्सेस आहेत. पण हे कोर्सेस करताना पण आपल्याला टप्प्याटप्प्याने या कोर्सेसकडे पाहायचं आहे, कशा प्रकारे आपण करायचं आहे, आपल्याला पुढे काय करायचं आहे, त्याच्या अनुषंगाने आपण या कोर्सेसची निवड करायची आहे. मी मगाशी सांगितलं तसं योग शिक्षण, योग चिकित्सा, अकॅडमिक रिसर्च, योगा क्लासेस, या टप्प्यांमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीवर काम करायचं आहे त्याच्यावरती तुम्ही हे कोर्सेस काय करू शकता, ठरवू शकता. शिवाय सर्टिफिकेट कोर्सेस काही UGC मान्यता प्राप्त असतात, काही UGC मान्यता प्राप्त नसतात. तर जे UGC मान्यता प्राप्त नाहीत ते आपलं अकॅडमिक करिअर वाढवत नाहीत किंवा अकॅडमिक क्वालिफिकेशन वाढवत नाहीत. जर का आपल्याला त्याच्यामध्ये अकॅडमिक क्वालिफिकेशन वाढवायचं असेल तर आपल्याला UGC मान्यता प्राप्त जे काही विद्यापीठ आहेत तिथूनच डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन आवाज येतो का माझा? ओके, फाईन. इथे परत सांगेल की अकॅडमिक क्वालिफिकेशन वाढवणे, मग याच्यासाठी फक्त अकॅडमिक क्वालिफिकेशन वाढवण्यासाठी कोर्सेस करायचे नाही, स्वतःची प्रॅक्टिस करायची नाही असं नाही, तर स्वतःचा सराव मात्र सुरू ठेवायचा आहे, हे महत्वाचं आहे. कारण की बऱ्याच वेळा कधी कधी असं असतं की आता कोरोना नंतर थोडंसं ऑनलाईन शिक्षणाचं महत्व वाढलंय किंवा आपण सर्वच त्याच्या काय झालं फॅमिलियर झालोय. कोरोना पूर्वी सुद्धा
मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की सर तुम्ही ऑनलाईन वेबिनार घ्या, आमचे काही मित्र जे करत होते ते, पण मला ते जमत नव्हतं कशा प्रकारे घ्यायचं. कोरोनानंतर ते जमायला लागलं, आपण सगळे कसे झालं त्याला फॅमिलियर झालेलो आहोत, बरोबर. म्हणून आपण थोडंसं डिस्टन्स ओरिएंटेड सुद्धा शिक्षण घेऊ शकतो. आपण डिस्टन्स लर्निंग सुद्धा करू शकतो, पण डिस्टन्स लर्निंग करतोय याचा अर्थ असा नाही की आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं नाही, तर प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, घेणं अपेक्षित आहे. पुढचा मग त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन कोर्सेस आपण करू शकतो. याच्यामध्ये BA आहे, BA इन योगा आहे, BSc इन योगा आहे, बरोबर. पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये MA योगा आहे, MSc योगा आहे. डिप्लोमा कोर्सेस मध्ये वेगवेगळे डिप्लोमा इन योगा टीचर असं काही कोर्सेस आहेत. डिप्लोमा इन योग दीक्षा, डिप्लोमा इन योगा अँड नॅचरोपॅथी, असे वेगवेगळे कोर्सेस या फील्डमध्ये आहेत. अजून PhD सुद्धा आपल्याला करता येतं. आणि अदर कोर्समध्ये वेगवेगळे जे काही संस्था असतात ठराविक, त्या संस्था सुद्धा वेगवेगळे योगाचे काही कोर्सेस करतात, तेही कोर्सेस तुम्ही करू शकता. नेक्स्ट मॅडम पुढचं. मग कोणकोणते विद्यापीठ सध्या हे योग शिक्षणाचे कोर्सेस चालवतात? खरं तर आता सर्वच विद्यापीठांमध्ये योग हा विषय घेतलेला आहे, परंतु जे पूर्वीपासून योग शिक्षण देणारे काही विद्यापीठ आहेत, कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठामध्ये MA योगा, BA योगा, त्याच्यानंतर वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस असे चालतात. यशवंतराव चव्हाण विद्यापीठामध्ये डिप्लोमा इन योगा टीचर असा कोर्स चालतो. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये MA योगा चालतं. छोटे छोटे योगाचे कोर्सेस चालतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा MA योगाचं चालतं. सोमय्या विद्यापीठामध्ये सुद्धा आहे. असे बरेचसे विद्यापीठ पहिल्यापासून योग शिक्षण देतात. नेक्स्ट आपल्या महाराष्ट्रामधले. त्याच्यानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग शिक्षण संस्था MDNAY, त्याच्यामध्ये सुद्धा डिप्लोमा कोर्सेस पासून ते MSc लेवल पर्यंत कोर्सेस हे होतात आणि ते चांगल्या प्रकारे तिथे शिकवलं जातं. तिथेही तुम्ही घेऊ शकता ऍडमिशन. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान केंद्र जे आहे बेंगलोरचं, कर्नाटकमधलं, तिथे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा योग विद्या गुरुकुल, त्याच्यानंतर कैवल्यधाम, त्याच्यानंतर आमची एक संस्था आहे जीवन विद्या योग फाउंडेशन, जीवन विद्या धाम. तर या आणि अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्या चांगल्या प्रकारे योगाचं शिक्षण देत असतात. नेक्स्ट मग हे अशा प्रकारे जर का तुम्ही डिप्लोमा कोर्स केला, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं किंवा YCBचे काही वेगवेगळे कोर्सेस केले, तर तुम्हाला कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? तर शाळा किंवा महाविद्यालयामध्ये योग शिक्षक म्हणून नियुक्ती होतात. आरोग्य किंवा आरोग्य केंद्र, उपकेंद्र, त्याच्यात योग शिक्षक म्हणून नियुक्ती सध्या चालू आहे. काही ठिकाणी आमचे स्वतःचे विद्यार्थी बरेच ठिकाणी जातात. काही ठिकाणी अजून पद रिक्त आहेत, ते सुद्धा आपण भरू शकतो. योग संस्था, योग चिकित्सा केंद्र, तिथे सुद्धा सहाय्यक म्हणून आपली नियुक्ती होऊ शकते. निसर्गोपचार केंद्र, आयुर्वेदिक हॉस्पिटल, इथे तुमची योग टीचर म्हणून नियुक्ती होऊ शकते. इथे अर्थातच हे सगळं नियुक्ती होऊ शकते. या गोष्टीला दृश्य भाग काय की तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या चांगल्या प्रकारे आल्या पाहिजेत, तुम्ही ते केलं पाहिजे आणि तुम्ही तसं तुम्हाला ते पर्टिक्युलर संस्थेमध्ये काय करता आलं पाहिजे, दाखवता पण आलं पाहिजे. तुम्ही अशा प्रकारे काम करू शकता, बरोबर. नाहीतर डिप्लोमा झालाय पण योगा टीचिंग तुम्ही करू शकत नसाल तर नक्कीच ते तुम्हाला तिथे काय करणार नाहीत, रुजू करून घेणार नाहीत. तर तुम्हाला सोबतच म्हणजे अकॅडमिक क्वालिफिकेशन सोबतच स्वतःची स्किल सुद्धा डेव्हलप करायची आहे. त्याच्यामुळे ती स्किल ज्या ज्या ठिकाणी डेव्हलप होते तशा ठिकाणी आपण कार्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याच्यानंतर जे ICCR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन, भारत सरकारची एक ऑटोनॉमस संस्था आहे जी योग टीचरला काय करते, योगा शिकवण्यासाठी बाहेर आउट ऑफ इंडिया पाठवत असते.
ती सुद्धा संधी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ग्रास्प करावं असं माझी स्वतःची इच्छा आहे. मग याच्यासाठी मात्र YCB लेवल 3 ही कंपल्सरी असतं आणि शिवाय तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन याच्यामध्ये पाहिलं जातं आणि प्लस तुमचं प्रॅक्टिकल ओरिएंटेड सुद्धा याच्यामध्ये पाहिलं जातं. तेव्हाच ते आपल्याला आउट ऑफ इंडिया पाठवतात. त्याचा सेपरेट इंटरव्ह्यू असतो. त्यासाठी तुमचा बायोडाटा पाहिला जातो. तुम्ही काय काम केलंय, किती दिवसापासून काम करताय. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आहे, त्याच्यामध्ये सुद्धा योगा कन्सल्टंट म्हणून, YCB कन्सल्टंट म्हणून, बरोबर, त्याच्यानंतर योगा थेरपिस्ट म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध असतात. नेक्स्ट, मग योगमधील करिअर तर आपल्याला करायचं आहे. मग स्वतःला आपण कसं तयार करायचं, तर हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे. काय तर आपला स्वतःचा नियमित सराव असणं अपेक्षित आहे. हे तर मी सुरुवातीपासून सांगतोय. त्याच्यावर जोर का देतोय, कारण की आपला सराव जेवढा असेल तेवढा आपल्याला लगेच ती संधी ग्रास्प करता येणार. त्याचं कारण एक आणि उदाहरण पण मी सांगतो की आता समजा तुम्ही एक योगा टीचर आहात, म्हणजे योग शिक्षण म्हणजे तुमच्याकडे क्वालिफिकेशन आहे. स्वतः तुम्ही जर का योगाचा रोजच्या रोज सराव करता आहात आणि तुम्हाला एखादी संधी आली, कोणाला तरी माहिती आहे की बाबा अमुक अमुक व्यक्ती योगा करते चांगलं, तर बाबा तुम्ही मला शिकवा, तुम्ही आमच्या एखाद्या क्लासमध्ये एखाद्या आमच्या संस्थेमध्ये शिकवायला याल का? एक लेक्चर आहे. आता 21 जूनचं कार्य निमित्त असतं आपल्याला की सर्वजण आपल्याला बोलवत असतात. पण जर का तुमचं स्वतःची तयारी नसेल तर तुम्ही त्याला काय होणार, नाही बाबा मला तर नाही जमत, बरोबर. स्वतःची रोजच्या रोज तयारी असेल किंवा सराव असेल तर मात्र तुम्ही काय करू शकणार आहे, लगेच त्याला हो म्हणू शकणार आहे. किंवा आलेली संधी आपल्याला काय करायचं आहे, घालवायची नाहीये. जर का स्वतःचा नियमित सराव नसेल तर तुम्हाला संधी मिळू शकत नाही किंवा आलेली संधीला पण तुम्ही तेवढा न्याय देऊ शकणार नाही आहात, बरोबर. नुसतं तुमचा सराव चांगला आहे, तुम्हाला शिकवताना थोडेसे अडचणी येत असतील, मान्य आहे, पण सराव चांगला असेल तर तो आपला एक आत्मविश्वास वाढतो. पण सराव नसेल तर मात्र आत्मविश्वास आपला डळमळतो. त्याच्यामध्ये ते नक्की लक्षात ठेवायचं, सराव आपल्याला ठेवायचा. योग दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला आयोजित करता येतात. त्या वेगवेगळ्या कार्यक्रम जे आयोजित करतोय आपण त्याच्या मार्फत आपल्याला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. किंवा नुसतंच योगाचं एखादं योगा सेशन घेणं इथपर्यंतच मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे थोडेसे लेक्चर्स, त्याची थोडीशी माहिती देणं हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. आपला CV आणि बायोडाटा एक खूप चांगल्या प्रकारे आपल्याला तयार करून ठेवायचा आहे. की सांगितलं योग दिनाचं समजा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर संस्थेमध्ये कार्य करत असाल तेव्हा काय करायचं आहे, तिथे काम केलं तर त्यांच्याकडनं काय करायचं, एक लेटर नक्की घ्यायचं आहे की एक आमंत्रण पत्र प्लस झाल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतरचं ऍप्रिशिएशन लेटर, आभार पत्र, आणि ते तुमच्या CV मध्ये तुम्हाला जोडायचं आहे. व्यवस्थित त्याचे फोटोग्राफ्स वगैरे असतील तर ते सुद्धा व्यवस्थित जमा करून ठेवायचे आहेत. म्हणजे आपला CV त्याच्यामध्ये काय होतो, अपग्रेड होतो. समजा तुम्ही काही अभ्यास करता आहात तर ते अभ्यास सुद्धा व्यवस्थित चांगल्या प्रकारे लिहून ठेवायचा आहे. किंवा छोटे छोटे जे काही योग वर्ग असतात तिथे नियमित भेट देणं आणि त्याच्यातून नंतर पुढे आपलं काम साध्य करणं असं आपल्याला करायचं आहे. नियमित ग्रंथांचं वाचन आणि त्याच्यावरती मनन आणि चिंतन आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय होतं की नुसतंच योगासनांची माहिती देणं, अमुक अमुक योगासनामुळे अमुक अमुक फायदा होतो एवढं सांगणं म्हणजे योगाचं लेक्चर घेणं नाही. तर प्रॉपर योग सिद्धांत, योगा ग्रंथांमधील काही कन्सेप्ट त्याच्यावर तुमचं स्वतःचं मनन आणि चिंतन केल्यानंतर तुमचं स्वतःचं तयार झालेलं मत आणि त्याच्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये झालेला परिणाम असं जर का तुम्ही लोकांपर्यंत मांडू शकलात तर तशा प्रकारे सुद्धा काही लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित घेऊ शकाल आणि मग ते लेक्चर्स घेऊन तुम्हाला तुमचा CV अपग्रेड करून नंतर पुढे पुढे जाता येतं. नेक्स्ट, अशा पद्धतीने स्वतःला तयार करायचं आहे. बाकी हठयोग प्रतिपिकेमध्ये योग सिद्धिकर भाव जे सांगितले आहेत, उत्साह साहसात धैर्यात तत्वज्ञानास निश्चयात जनसंघ परित्यागात शर्वी योग सिद्धती, बरोबर. आणि नंतर असिद्धिकर भाव कोणकोणते आहेत, तर अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमग्रहा जनसंगम लौल्यंच शर्वी योग नश्यती. या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काही प्रमाणात प्रयत्न करायचा आहे.
मग तुम्ही आदर्श योग शिक्षक होण्यासाठी कोणकोणते गुण तुमच्यामध्ये असणं अपेक्षित आहे? तर तुम्हाला वेगवेगळ्या योगिक क्रिया आल्या पाहिजेत. मग नुसतं आसनांपुरतं मर्यादित न राहता प्राणायाम आला पाहिजे, बरोबर. त्यानंतर धारणाची तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे वारंवार, त्याची अनुभूती तुम्ही घेतली पाहिजे, ती लोकांपर्यंत तुम्ही सांगितली पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर योगिक शुद्धिक्रिया ज्या आहेत त्यातल्या काही ठराविक शुद्धिक्रिया तुम्हाला करता आल्या पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं, सकाळी लवकर उठण्याची तयारी पाहिजे. बरेच जण असतात योग शिक्षक ज्यांना सकाळी लवकर उठायची, योग शिक्षक इन द सेन्स सकाळी लवकर उठण्याची तयारी नसते. मग ती तयारी नसेल तर ते सकाळच्या ऐवजी संध्याकाळी बॅच घ्या असं आपण सांगतो. तसं नाहीये, दोन्ही टायमिंगला आपल्याला बॅचेस घेता आल्या पाहिजेत. सकाळी लवकर उठण्याची तयारी आपल्याला ठेवायची आहे, बरोबर. त्याच्यानंतर स्वतःच्या देहबोलीबद्दल सुद्धा सजगता आपल्याला निर्माण करायची आहे. स्वतः जी काय प्रॅक्टिस करतोय त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे बदल आपला घडतोय, त्याच्यामुळे आपल्या विचारांमुळे आपल्या देहबोलीमध्ये काय परिणाम होतोय का, आपल्या चालण्या वागण्यामध्ये काय परिणाम होतोय का याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तत्वज्ञानाचा वापर आपल्याला दैनंदिन कार्यामध्ये करायचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांशी सौजन्याने सौजन्याने वागण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. इथे मी मुद्दामून प्रयत्न हा शब्द वापरतोय कारण की प्रत्येक वेळेला असं आपल्याला जमतच असं नाही, कारण की समोरचा व्यक्ती पण तशा पद्धतीने सहकार्य सौजन्याने असला पाहिजे. पण जास्तीत जास्त सौजन्य आणि जास्तीत जास्त सहकार्याचा प्रयत्न आपल्याला ठेवायचा आहे. नंतर पुढे नियमित योग साधनेचा आपल्या शरीरावरती होणारा परिणाम, त्याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे आणि सजगता आपल्याला स्वतःबद्दल ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्वतःचा अभ्यास कराल आणि ही सजगताचं निरीक्षण कराल तेव्हा तुम्ही काय करू शकणार आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवू शकणार आहे. किंवा जरी नुसतं पोहोचवलं नाही तरी तुमचा विश्वास योगशास्त्रावरचा वाढायला मदत होणार आहे. नुसतंच आपण हे करतो आहोत, योगासनं करतोय, प्राणायाम करतोय आणि स्वतःमधला फरक मात्र काय आपल्याला कळतच नसेल तर आपण ते जास्त दिवस टिकवू शकत नाही किंवा आपला सराव पण टिकवू शकत नाही. पण छोट्या छोट्या गोष्टींचा जर का तुम्ही निरीक्षण केलं तर आपण ते जास्त दिवस टिकवू शकतो. योगासनं शिकवण्यासोबत काही तत्वज्ञान पण आपल्याला शिकवता आलं पाहिजे. एक आदर्श योग शिक्षक कसं आहे की जो तत्वज्ञान पण आपल्याला शिकवतो. इथे मुद्दाम मी काही शब्द टाकलाय कारण की जे कोणी सर्टिफिकेट कोर्स करतील, काही डिप्लोमा कोर्स असतील, काही ग्रॅज्युएशन असेल, काही पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर प्रत्येकाने त्यांना येणारं किंवा त्यांना माहीत असणारं तत्वज्ञान हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर योगासने सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकवता आले पाहिजे. कारण की एकच योगासनांचा क्रम दिवसभर घेत राहणं किंवा महिनाभर घेत राहणं याच्यामुळे काय होतात, जे काही साधक आपल्याकडे येत असतात ते काय बोर होतात, बरोबर. मग तुम्हाला त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवता आलं पाहिजे योगासनं. एकच योगासनं जरी असेल किंवा योगासनाचं पॅटर्न जरी एक असेल तरी तो वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकवता आला पाहिजे. प्लस विविध वयोगटातील साधकांना योग क्रिया आपल्याला शिकवता आल्या पाहिजेत. म्हणजे लहान मुलांना योग शिकवताना वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला शिकवता आलं पाहिजे. तरुण आणि मध्यम वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवताना आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकवायचं आहे. त्याच्यानंतर वयस्कर व्यक्तींना शिकवायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने शिकवायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये काय करता आल्या पाहिजे, आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजे. नेक्स्ट, आणि हे जर का तुम्ही करू शकलात तर मग आपण काय करू शकतो, पुढे करिअरच्या संधी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण एक्सप्लोर करू शकतो. आणि काय होतं, बऱ्याच वेळा या सगळ्यातल्या गोष्टी जर का नसतील आणि फक्त डिग्री असेल तर काय होतं, काही कालावधीसाठी आपण त्याच्यामध्ये रमू, पण नंतर मात्र काय होतं, आपल्याला त्याच्यामध्ये मूड राहत नाही. मॅडम नेक्स्ट. शिवाय भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. म्हणजे योग सर्व दुःखाचा नाश करतो. कधी, जेव्हा आपण युक्त प्रमाण, योग्य प्रमाणामध्ये आहार, योग्य प्रमाणामध्ये विहार, योग्य प्रमाणामध्ये आपलं कर्म असेल, विहार असेल,
काम असेल, चेष्टा असतील तर, झोप व्यवस्थित घेत असेल तर, ठीक आहे, तर सर्व दुःखाचा नाश करतो. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपल्याला बिंबवायचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट मॅडम, नेक्स्ट. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला आता योगाचा डिप्लोमा झाला आहे किंवा योगामध्ये आपण काही शिक्षण घेतलंय, ठीक आहे, ग्रॅज्युएशन केलंय, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर आपल्याला योग चिकित्सा करायचं आहे. तर योग चिकित्सा करायचं आहे ही गोष्ट वेगळी, पण त्याच्यासाठी आवश्यक कोणकोणतं ज्ञान आपल्याला असणं अपेक्षित आहे हे आपल्याला पाहायचं आहे. मग कोणकोणतं ज्ञान असणं अपेक्षित आहे? तर शरीर रचनाशास्त्र तुम्हाला माहित पाहिजे, शरीर क्रियाशास्त्र माहित पाहिजे. बरोबर. शरीर रचनाशास्त्र का माहित पाहिजे? कारण की योगासनं करताना, विविध जे काही शुद्धिक्रिया करताना, प्राणायाम करताना आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होणार आहेत किंवा पर्टिक्युलर अवयव, मसल्स वरती जो काही ताण पडणार आहे किंवा त्याच्यामध्ये जो काही ज्या गोष्टी योगिक क्रियांमुळे प्रभावित होणार आहे, तर त्या नक्की कशा प्रकारे प्रभावित होतात, किती प्रकारे प्रभावित होतात, हे जर का आपल्याला माहिती असेल तर आपण चिकित्सा सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतो. वेगवेगळे जॉईंट्स असतील, मसल्स असतील, वेगवेगळ्या आसनांद्वारे त्याच्यावरती काय परिणाम होतो, बरोबर. मग त्याची स्ट्रेंथनिंग वाढायला काय करायचं, फ्लेक्झिबिलिटी वाढायला काय करायचं, एखादा पर्टिक्युलर आजार असेल तर कोणता स्नायू, कोणता अवयव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो, त्याच्यामध्ये काय, त्याला काय व्याधी असते, हे आपल्याला माहिती पाहिजे. शरीर क्रियाशास्त्र हे सुद्धा महत्वाचं आहे. शरीर क्रियाशास्त्र म्हणजे फिजिओलॉजी, की आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळे कार्य चालतात तर ते कार्य कशा पद्धतीने चालतात, त्याच्यामध्ये विकार झाला तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे व्याधी होतात आणि ते कार्य पूर्ववत होण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे याची माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे, जी शरीर क्रियाशास्त्रामधून मिळते. त्याच्यानंतर व्याधी माहिती पाहिजे आपल्याला, पर्टिक्युलर आजारांविषयी सुद्धा माहिती पाहिजे की आजार कशामुळे होतो, का होतो, बरोबर, कोणता अवयव त्याच्यामध्ये प्रभावित होतो, किती प्रमाणात प्रभावित होतो, कोणत्या व्याधीसाठी योग चिकित्सा अत्यंत उपयुक्त आहे, कोणत्या व्याधीसाठी योग चिकित्सा ही सपोर्टिव्ह म्हणून काम करेल, कोणत्या व्याधीसाठी योग चिकित्सा काम करणार नाही, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर प्रत्येक आजाराला की या आम्ही बरंच करतो योग चिकित्सेने, असं होत नाही, हे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा व्याधींवरील जे काही उपचार असतात, इतर उपचार म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रातील असतील, आयुर्वेद वैद्यकशास्त्रातील असतील, तर याच्याबद्दलची तुम्हाला एक थोडक्यात माहिती तरी पाहिजे की कशा प्रकारे ट्रीटमेंट होत चालते आणि ती कशा प्रकारे आपण हळूहळू स्किप करू शकतो, कमी करू शकतो, कमी करायची का नाही करायची, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर एखादे पेशंट्स येतात आपल्याकडे, सर मला हे औषधं चालू आहेत, मॅडम हे औषध चालू आहेत आणि मला योगा करायचा आहे, योगाने जातं. आपण म्हणतो नाही, या योगा करायला, सगळे बंद करा, योगाने जातं, असं होत नाही. तर आपल्याला ते टप्प्याटप्प्याने बंद करायचं आहे, टप्प्याटप्प्याने माहिती घ्यायची, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्याच्यासाठी घ्यायचा आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध उपचार आपल्याला बंद करायचे नाहीत, हे लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे योग शास्त्र हे चांगलं आहेच, नो डाऊट, फक्त आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना ते रुग्णांपर्यंत, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग्य प्रकारे पोहोचले जाईल याची काळजी पण आपल्याला घ्यायची आहे. नुसतंच आपलंच खूप भारी असं म्हणायचं नाहीये, पण आपलं चांगलं आहे पण त्यासोबत दुसऱ्यांचं पण जे काही चांगलं आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे किंवा त्याच्याविषयी आपल्याला माहिती लोकांना देता आली पाहिजे. योग आणि आयुर्वेद याच्यातील मूळ सिद्धांत आपल्याला माहिती पाहिजेत, त्यांचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. योगातील पंचकोश सिद्धांत, त्याच्यानंतर प्राणवायू सिद्धांत, चलिवाते चलचित्तम सिद्धांत, आयुर्वेदातील पिंडी ते ब्रह्मांडी, खलिकपट न्याय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की चिकित्सा ही संकल्पना किंवा योग आणि आयुर्वेद याच्यातले जे काही संकल्पना आहेत ते बऱ्याचशा कशा आहेत, मिळत्या जुळत्या आहेत. बऱ्याचशा जे काही गोष्टी आहेत त्या कशा आहेत, मिळत्या जुळत्या आहेत. त्याच्यामुळे दोन्हीचं आपल्याला काही ठराविक मर्यादेपर्यंत ज्ञान असणं गरजेचं आहे. शिवाय योगिक प्रक्रिया आणि त्यांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो यांची सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि मानसशास्त्र,
सायकोलॉजीचा सुद्धा अभ्यास आपल्याला काही प्रमाणात असणं अपेक्षित आहे. मग आता तुम्ही म्हणाल की मी हे सगळ्या गोष्टीचं ज्ञान घेतलेलं आहे, मी अमुक अमुक एका ठिकाणी कोर्स केलेला आहे, पण मला तुम्हाला असं सांगणं आहे की योग चिकित्सा जेव्हा आपण करायची असेल, योग चिकित्सा जेव्हा करायची असते आपल्याला, तेव्हा आता एक उदाहरण देतो की मेडिकल शास्त्रामध्ये किंवा कुठल्याही वैद्यकीय शिक्षणामध्ये त्यांच्या थेरी शिक्षणासोबत प्रॅक्टिकल शिक्षणाचा अंतर्भाव केलेला असतो. 1 वर्ष सेपरेट इंटर्नशिपसाठी दिलं गेलेलं असतं. त्याच्यानंतर ही 2-3 वर्ष डॉक्टर स्वतःची प्रॅक्टिस वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे करतात आणि मग नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करत असतात. तसंच योग चिकित्सेसाठी सुद्धा आपल्याला फक्त थेरॉटिकल ज्ञान घेऊन अपेक्षित नाहीये, तर ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे योग चिकित्सा चालते तिथे तुम्ही कमीत कमी 1 ते 2 वर्ष काम करून वेगवेगळ्या पद्धतीने योगाचे शिक्षक, योगाचे पेशंट्स हे बघितले पाहिजेत. पेशंट्सवरती योगाचा कशा प्रकारे परिणाम होतो, त्यामध्ये काय बदल करावा लागतो, कशा प्रकारे बदल करावा लागतो, हे तुम्हाला ज्ञान घ्यायचं आहे, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे योग चिकित्सा करू शकता. अन्यथा मग नंतर परत आपली अशी अवस्था होते की आपण ज्ञान तर आहे, सर्टिफिकेट तर आहे, पण आपण नंतर पुढे काही करू शकत नाही, किंवा तो जो काही एक कॉन्फिडन्स असतो ना, कॉन्फिडन्स लेवल, तर ती कॉन्फिडन्स लेवल मात्र आपल्यामध्ये राहत नाही. तर ती डेव्हलप करणं फार गरजेचे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. नेक्स्ट, याचे इतर जे काही अलाइड ब्रांचेस आहेत जे आरोग्य क्षेत्रात काम करतात, त्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा इन नॅचरोपॅथी करता येईल, डिप्लोमा इन योगा नॅचरोपॅथी डायटिक्स करता येईल, डिप्लोमा इन आयुर्वेदिक मसाज आणि पंचकर्म टेक्निशियन करता येईल, की जे सपोर्टिव्ह राहतात. हे का करायचे? कारण की मी जसं मगाशी म्हटलं तुम्हाला की आपल्याला शाळांमध्ये नियुक्ती होते, आपल्याला हॉस्पिटल्समध्ये नियुक्ती होती, आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये नियुक्ती होते. तर कसं असतं, कोणत्याही संस्थेमध्ये कार्य करत असताना, आपल्या संस्थेमध्ये कार्य करत असणारा जो काही कर्मचारी किंवा वैद्यक आहे, त्याला सर्व प्रकारचे कामं येणं अपेक्षित असतं, बरोबर. नुसतंच तुम्ही योगा शिकवा म्हणजे आज फक्त योगा शिकवायचा, सकाळची एकच बॅच घेणार, मी योग शिक्षकच आहे, मी योग शिक्षक सोडून काहीच करणार नाही, असं जर का आपण बाउंड्री सेट करून घेतली तर काय होतं, त्याचा त्या पर्टिक्युलर संस्थेला काही फायदा होत नाही, किंवा तशा प्रकारे जर का काम असेल तर त्या संस्था आपल्याला तशा प्रकारे ठेवणार. आजकाल T20 मध्ये सुद्धा कसे लागतात, ऑलराऊंडर लागतात, बॉलर पण पाहिजे, बॅट्समन पण पाहिजे, फिल्डर पण पाहिजे, बरोबर. तसंच कोणत्याही फील्डमध्ये, खरं तर हे कोणत्याही फील्डमध्ये लागू आहे की एखादा कर्मचारी तो कसा पाहिजे, सर्व स्किलमध्ये तो पारंगत असणं अपेक्षित आहे, बरोबर. नुसतंच पर्टिक्युलर योगा म्हणजे योगच मी करणार, बाकी काहीच करणार नाही असं नसतं. तर आपल्याला इतर सुद्धा अलाइड कोर्सेसचं ज्ञान असेल तर आपलं त्याच्यामध्ये अपग्रेडेशन होऊ शकतं. नेक्स्ट, मॅडम नेक्स्ट. तुम्ही जर का योग वर्ग घेत असाल तर त्याच्यासोबतच्या काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगतोय की जो काही योगाभ्यास आपण घेणार आहोत त्याचं एक टाइम टेबल तयार करायचं, किंवा प्रत्येक आठवड्यामध्ये मी काय घेणार, बरोबर. की सोमवारी अमुक अमुक एक गोष्ट घेणार, मंगळवारी वेगळं, बुधवारी वेगळं, गुरुवारी वेगळं, त्याचं एक लिस्ट तयार करून ठेवायची. का? कारण की बऱ्याच वेळा त्याचं रिपिटेशन पण व्हायला नको. रोज आपण जे घेतोय ते काल जे घेतले तेच आज, तेच आठवडाभर, तेच दोन आठवडाभर असं नाही करायचं. त्याच्यामध्ये बदल आपल्याला करता आला पाहिजे. दररोज वेगवेगळं शिकवलं जाईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे हे कुठे लागू आहे, तुम्ही जिथे जिथे काम करणार आहात, स्वतःचा योग वर्ग घेत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण इतर ठिकाणी जरी तुम्ही योग वर्ग घेत असाल तरी सुद्धा हे आपल्याला लागू आहे. शिवाय शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती ताण पडेल असं आपल्याला करायचं आहे. म्हणजे आज जर का तुम्ही पाठीच्या मणक्याला ताण पडणारे आसनं घेतली असतील तर उद्या पायाच्या स्नायूंना ताण पडणारे आसनं घ्यायची, उद्या मानेसाठी काही आसनं घ्यायची, परवा शोल्डर्स ओपनिंगसाठी आसनं घ्यायची. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला
शरीरावरती ताण देता आला पाहिजे किंवा ते देणं शिकवता आलं पाहिजे. आणि अर्थातच याच्यासाठी स्वतः तुम्हाला त्याच्यामध्ये काम करावं लागेल. कशा प्रकारे आपण शिकवू शकतो, कुठल्या आसनाने कुठे ताण पडतो, किती प्रमाणात होल्ड केल्यावर किती ताण पडतो, बरोबर. आणि एखाद्याला हे जमत नसेल तर त्याने प्रायमरी स्टेज काय करावी याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. एकच योगासन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकवता आलं पाहिजे. मग ते श्वासावरती शिकवता आलं पाहिजे, ते तुम्हाला ताण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिकवता आलं पाहिजे, एकाग्रता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिकवता आलं पाहिजे. जसं आपण पहिली व्याख्या बघितली की योगस्तु चित्तवृत्ती निरोधः, असं जे आपण म्हणतो योगस्तु चित्तवृत्ती निरोधः. मग याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की जेव्हा आपण योग वर्ग घेत असतो तेव्हा त्या साधकांच्या चित्तवृत्तीचा निरोध होणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे, किंवा त्या कालावधीसाठी तरी ते आपल्याला करता येणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला शिकवायच्या आहेत. त्यासाठी आम्ही आमच्या प्राणयोग चिकित्सा पद्धतीमध्ये श्वासावरती योगासनं शिकवतो, बरोबर. श्वासावरती योगासनं शिकवल्यानंतर असं लक्षात आलंय की काही कालावधीसाठी का होईना पेशंट हा पूर्णपणे एकाग्र राहतो. जरी जो व्यक्ती एकाग्र नाहीये तर ते सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करता येतं, त्याच्या मनामध्ये चालणारे विचार कशा प्रकारे आहेत आणि त्याच्यामुळे त्याला कशा प्रकारे व्याधी होतोय हे आपल्याला त्याच्यामधून काढता येतं. त्याच्यानंतर प्राणायाम आणि मेडिटेशन शिकवताना सुद्धा एकाच पद्धतीचा वापर न करता काही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर आपल्याला करायचा आहे. अर्थात हे तुम्हाला सर्व गोष्टी हे जे काही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा आहे तिथं मिळू शकेल, किंवा याच्यासाठी तुम्हाला ते झाल्यानंतर सुद्धा काही स्पेसिफिक काही छोटे छोटे कोर्सेस आपल्याला करणं अपेक्षित आहे. किंवा मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही जर का स्वतः चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्ही स्वतः प्राणायाम आणि मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार सुरू करू शकता किंवा वेगवेगळे प्रकारे तुम्ही ते शिकवू शकता. पण स्वतःची प्रॅक्टिस नसेल तर मात्र तुम्हाला अशा कोर्सेस वरती अवलंबून राहावं लागेल जिथे तुम्ही फक्त सूचना गोळा करू शकता. आलं का लक्षात? म्हणजे आज मेडिटेशनचं एक सेशन आहे तुम्ही अटेंड करणार आहे, तर ते सेशन अटेंड केल्यावर त्यांनी अशा सूचना दिल्या आणि मग त्याच सूचना कॉपी करायच्या आणि आपल्या क्लासमध्ये पेस्ट करायच्या, असं होऊ शकत नाही. तुम्ही त्या सूचनांचा अवलंब स्वतः करायचा, मग तुमच्या स्वतःमध्ये जो बदल होतोय आणि मग तो पुढे आपल्याला देता आला पाहिजे. तुम्ही देत असणाऱ्या सूचना या स्पष्ट आणि व्यवस्थित असणं अपेक्षित आहे. तुमच्या हॉलमध्ये योगविषयक चित्र, माहिती, बोधवाक्य लावणं अपेक्षित आहे जर का तुमची स्वतःच असेल तर. मॅडम नेक्स्ट. मॅडम नेक्स्ट. मग योगा प्रॅक्टिस जे असतात ते सुद्धा आपण 3 प्रकारे त्यांना डिवाइड करू शकतो, बरोबर. किंवा योग एज्युकेशन म्हणा, योग शिक्षण म्हणा. नेक्स्ट. पहिलं काय तर एक हेल्थी लाईफसाठी प्रिव्हेन्शनच्या अनुषंगाने योग शिकवणे. मग त्याच्यामध्ये ठराविक काही योगासनांचा सिक्वेन्स आपण करायचा आहे, काही सूक्ष्म व्यायाम आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार घेऊ शकतो, काही ठराविक आसनं घेऊ शकतो, त्याच्यानंतर प्राणायाम घेऊ शकतो, मेडिटेशन घेऊ शकतो, बरोबर. योगा फॉर हेल्थी लाईफसाठी म्हणजे प्रिव्हेन्शनच्या अनुषंगाने. नेक्स्ट. पुढचं येतं ते एक्सपर्टाईज होण्यासाठी, म्हणजे योगासनं आणि इतर योगिक प्रॅक्टिसेस मध्ये मास्टर होण्यासाठी आपल्याला योग शिकणे किंवा शिकवणे, बरोबर. मग जर का तुम्हाला मास्टर व्हायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने आपल्याला योगासनं शिकवली गेली पाहिजेत किंवा शिकवता आली पाहिजेत आणि तिथे आपल्याला शिकायचं आहे, बरोबर. मग याच्यामध्ये ऍडव्हान्स आसनांचा उपयोग होतो, जसं इथे दाखवलंय तसं की राजकपोतासन आहे, वृश्चिकासन आहे, बरोबर. पश्चिमोत्तानासनची ऍडव्हान्स स्टेट आहे, त्याच्यानंतर भुजंगासन आहे, पूर्ण शलभासन आहे, पूर्ण उष्ट्रासन आहे. या अशा वेगवेगळ्या प्रकारे ऍडव्हान्स आसन शिकणं आणि प्लस प्राणायामाच्या मध्ये सुद्धा ऍडव्हान्स प्राणायाम शिकणं
हे फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये डिवायडेशन करू शकतो. प्राथमिक अवस्था, मग आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत आणि आपण कुठल्या अवस्थेमध्ये जायचं आहे हे आपल्याला इथून ठरवायचं आहे. नेक्स्ट पुढचा पार्ट येतो तो थेरपीचा पार्ट. थेरपी जर का शिकवायची असेल तर हे म्हणजे अगोदरचं जे आहे हेल्दी प्रिव्हेन्शन म्हणून आणि एक्सपर्टाईज म्हणून, त्याच्यापेक्षा थेरप्युटिक योगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे कार्य करावं लागतं. मग त्यासाठी काही छोटेसे त्यांना मदत करावी लागते. कोणतं त्यांना स्टेप येते, कोणती स्टेप येत नाही. उदाहरणार्थ एखादा डायबिटीसचा पेशंट आहे पण त्याला वक्रासन येत नाही, पश्चिमोत्तानासन येत नाही, बरोबर, मंडूकासन येत नाही, मग तुम्ही त्याला काय शिकवणार? काहीच शिकवू शकत नाही आपण त्याला. मग एक योगा एक्सपर्ट म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून शिकवणं अपेक्षित असतं आणि तसं आपल्याला शिकवायचं आहे, बरोबर. त्यामुळे योग शिकवणं हे सुद्धा आपण 3 प्रकारे करू शकतो. प्रिव्हेन्शन म्हणून, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन, व्यक्तीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी, थेरप्युटिक ऍस्पेक्टने शिकवू शकतो आणि एक्सपर्टाईज होण्यासाठी शिकवू शकतो. नेक्स्ट, प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो. मी मगाशी सांगितलं तसं हे सर्व तुम्ही व्यवस्थित चांगल्या प्रकारे करू शकता जर का तुम्ही स्वतःचा सराव हा नियमित ठेवला तर. कारण की योग म्हणजे काय, तर हा एक प्रवास आहे. कुठला प्रवास आहे? स्वतःचा प्रवास आहे. कुठं? स्वतःपर्यंत आहे आणि कोणातर्फे? तर स्वतःनीच. त्यामुळे योग शिक्षण देणं हे जर का तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्हाला पहिल्यांदा स्वतः योग आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे योग आत्मसात कराल तेव्हा तुम्हाला या गोष्टी कळणार आहेत. याचं छोटंसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पण आता नेमकी माझी स्क्रीन शेअर होत नाहीये, ठीक आहे. तर वेगवेगळे जे काही शुद्धिक्रिया वर्णन केलेले आहेत, मग त्याच्यामध्ये दंडधवती आहे, वमनधवती आहे, वस्त्रधवती आहे. पण या क्रिया जर का आपण स्वतः केल्या तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये असणारा परिणाम हा काय होतो लक्षात येतो किंवा दिसतो. पण जर का स्वतः केलं नाही आणि नुसतं पेशंटला सांगितलं तर आपल्याला ते फार किंवा आपण सांगताच येणार नाही, तेवढा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये नसतो. त्याच्यामुळे स्वतःचा हा प्रवास स्वतःपर्यंत आपल्याला करायचा आहे आणि स्वतःचा वापर करून आपल्याला ते करायचं आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारे योगामध्ये वेगवेगळ्या शिक्षणाच्या संधी आपण आता बघितल्या. तर संधीसाठी आणि नंतर पुढे करिअरच्या सुद्धा संधी आपण त्याच्यामध्ये बघितल्या. आणि पुढे आपल्याला स्वतःला कसं डेव्हलप करायचंय आपण हे सुद्धा बघितलं. की एक योग शिक्षक म्हणून आपल्याला पुढे कार्य करायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करून घेणं हे पण फार गरजेचं आहे. अजून एक प्रश्न तिथे उपस्थित राहतो बऱ्याच वेळा की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण थोडंसं सराव आपला कधी कधी कमी पडतो, पण आपल्याला काम तर करायचं असतं, त्याच्यातून अर्थार्जन तर करायचं असतं. बऱ्याच वेळा असं होतं. तर कोणत्याही एका योग संस्थेमध्ये जर का तुम्ही काम केलं, भले सुरुवातीला तिथे तुम्हाला काही मानधन हे जर का कमी असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे जॉईन करून स्वतःची ॲबिलिटी, स्वतःचं स्किल जर का तिथे दाखवलं तर मात्र नंतर हळूहळू मानधनामध्ये वाढ होऊ शकते. आणि स्वतःचं जर का तुम्ही अकॅडमिक क्वालिफिकेशन वाढवलं तर अजून त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. योग चिकित्सा करताना सुद्धा आपल्याला कशा प्रकारे ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला आपण आता बघितलं की शरीरशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, रचनाशास्त्र, आयुर्वेदाचे आणि योगाचे काही मूळ सिद्धांत, त्यांचा अभ्यास, तत्वज्ञानाचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि मग असं केल्यानंतर आपण एक परिपूर्ण योग शिक्षक होऊ आणि मग नंतर पुढे आपल्या योग शिक्षणाला सुद्धा आणि आपल्या योग च्या करिअरला सुद्धा झळाळी आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही जर का विचार करत असाल की योग शिक्षणामध्ये आपण काहीतरी करू किंवा योगाचं शिक्षण घेऊ तर नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्हाला काही अडचण असेल तर योग महाविद्यालय बारामती तर्फे मी डॉक्टर भक्ती महाजन आणि आमची पूर्ण टीम तुम्हाला मदत करेल. कोणत्या प्रकारचं शिक्षण तुम्हाला त्याच्यामध्ये घेणं अपेक्षित आहे, कोणकोणत्या पायऱ्या आपल्याला त्याच्यामध्ये अचीव करायच्या आहेत हे आपण स्वतः जर का ठरवलं तर आपल्याला पुढे
चांगल्या प्रकारे जाता येईल. नेक्स्ट मॅडम एक राहिला पुढे जाता येईल. त्याच्यानंतर आमचा नंबर आहे. कोणाला जर का मला आमच्याशी वैयक्तिक कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा कॉलेजचा कॉलेजचा नंबर आहे. तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता. एक प्रश्न आता विचारलाय डॉक्टर पिंजारी यांनी की आमच्या संस्थेमध्ये कोणकोणते कोर्सेस चालतात. तर आमची जी संस्था आहे जीवन विद्या योग आयुर्वेद फाउंडेशन त्यांच्यातर्फे योग महाविद्यालय बारामती चालवलं जातं. त्याच्यामध्ये डिप्लोमा इन योगा टीचर, त्याच्यानंतर MA योगा, त्याच्यानंतर डिप्लोमा इन पंचकर्म, डिप्लोमा इन आयुर्वेद मसाज अँड पंचकर्म टेक्निशियन आणि योगा सर्टिफिकेशन बोर्डचे जे काही योगा प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर, थेरपेटिक योगा थेरपिस्ट, योगा मास्टर आणि योगा टीचर आणि इव्हॅल्युएटर असे कोर्सेस आमच्याकडे चालवले जातात. शिवाय संस्थेचे सुद्धा काही ज्यांना कोर्स नाही करायचे एवढे सगळे पण सामान्य साधक आहेत ज्यांना एक योगामध्ये फक्त थोडंसं काम करायचं, त्याच्यासाठी आपण योगारंभ, योगोत्कर्ष आणि योग तत्वज्ञान असे काही कोर्सेस चालवतो जे संस्थेचे पर्टिक्युलर सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. अशा प्रकारे आपल्याला आपलं नॉलेज अपग्रेड करता येईल. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे मी MA योगाची माहिती त्यांनी द्यायला सांगितले. MA योगा हा सब्जेक्ट आहे 2 वर्षाचा. हा MA योगा हा याचं ड्युरेशन आहे. MA योगाचं 4 सेमिस्टर त्याच्यामध्ये असतात. आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार थोडीशी त्याची लाईन ऑफ जे आपण सिलेबस म्हणतो तो बदललाय. आपल्याला रिसर्च मेथडॉलॉजीचा पार्ट फर्स्ट टर्म पासूनच ऍड करण्यात आलाय. त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला अकॅडमिक रिसर्चर म्हणून सांगितलं तर तो की अकॅडमिक रिसर्चर मध्ये काम करत असताना कशा पद्धतीने संशोधन करणं अपेक्षित आहे तर तो पार्ट त्याच्यामध्ये ऍड केलाय. त्याच्यानंतर प्रत्येक 4 सेमिस्टर असतात. प्रत्येक सेमिस्टरला 4 विषय आणि एक प्रॅक्टिकल असतं. प्रत्येक विषय हा 100 मार्काचा असतो. 80 मार्क हे थेरी पेपरचे असतात युनिव्हर्सिटी असेसमेंटचे आणि 20 मार्क जे असतात ते कॉलेज असेसमेंटचे असतात. हे नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार हे आहे. अशा प्रकारे आहे. त्याला एकूण 18,500 रुपये फी आहे आपल्या कॉलेजमध्ये. 18,500 एका वर्षाची, असं 2 वर्ष ते असतात. अजून कोणाला काही शंका असेल तर ते विचारू शकता, नाहीतर मॅडम मग आपण थांबूयात. अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही आता, कारण की मी ते म्यूटचा ऑप्शन काढलाय.